नमस्कार मित्रांनो, शेतकरी राजकारण मंच या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर चला मग वळूया आजच्या विषयाकडे. आजचा विषय आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे 8 आमदार निवडून येतील फिक्स. तर मग चला बघूया कोण आहेत ते 8 आमदार. सर्वप्रथम विजयाचे नारळ फोडतील ते ठाण्याचे अविनाश जाधव साहेब. अविनाश जाधव हे मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अवघ्या 18,500 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. परंतु त्यावेळेस विरोधकांनी त्यांच्या बाबतीत असा नरेटिव्ह सेट केला होता की हा काय मते घेणार, याला अवघी 20,000 मते देखील पडणार नाही. परंतु मागील विधानसभेमध्ये अविनाश जाधव यांना एकूण 75,000 पेक्षा जास्त मते मिळाली होती आणि त्यांचा निसटता पराभव झाला होता. तर दुसऱ्या क्रमांकाचे विजयी उमेदवाराचे नाव असेल संदीप देशपांडे. आता तुम्ही म्हणाल की संदीप देशपांडे कसे, त्यांच्या विरोधात तर आदित्य ठाकरे आहेत. परंतु या मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे काही मोठमोठे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत त्यापासून तेथील जनता वंचित आहे आणि आदित्य ठाकरे यांचा जनतेला मिळणारा अपुरा वेळ आणि त्यांची प्रलंबित असणारी कामे या प्रभागामध्ये झालेली नाहीत. आणि तसेच संदीप देशपांडे हे तळागाळातील जनतेशी एकजुटीने जुळलेले आहेत. तसेच त्यांचा या क्षेत्रामध्ये प्रभाव देखील मागील 5 वर्षांमध्ये वाढलेला आहे. जरी या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होणार असली तरी देखील माझ्या मते संदीप देशपांडे हे या वरळी मतदारसंघातून निश्चित विजयी होतील. तिसऱ्या क्रमांकावर विजयी उमेदवार असतील बेलापूरमधून गजानन काळे. गजानन काळे यांना देखील तिहेरी लढतीचा सामना करावा लागणार आहे. परंतु या प्रभागामध्ये असलेला जनतेचा आक्रोश पाहता विद्यमान आमदार मंदा म्हात्रे आणि तसेच नुकत्याच विधानसभा निवडणुका तोंडावर असताना तुतारी हातात घेऊन संदीप नाईक हे या निवडणुकीमध्ये उभे आहे. परंतु यावेळेस येथील जनता निश्चित गजानन काळे यांच्या पाठीशी उभी राहील असे आहे आणि यामुळे गजानन काळे हे निवडून येतील. चौथ्या क्रमांकावर विजयी उमेदवार असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचे सुपुत्र अमित साहेब ठाकरे हे माहीम मतदारसंघातून निश्चित विजयी होतील. 5व्या क्रमांकावर विजयी उमेदवार असतील राजू पाटील. राजू पाटील यांना मागील विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजेच 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये हे प्रचंड मतांनी विजयी झाले होते. तसेच राजू पाटील हे एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आलेले मागील पंचवार्षिकचे विधानसभेचे आमदार होते. त्यामुळे जनता याही वर्षी राजू पाटील यांच्या पाठीमागे उभी राहील आणि त्यांचा विजय निश्चित होईल. तसेच 6व्या क्रमांकावरती विजयी उमेदवार असतील मनसेचे मयुरेश वांजळे. मयुरेश वांजळे हे रमेश वांजळे यांचे सुपुत्र आहेत. तसेच मागील काही वर्षांपासून खडकवासला मतदारसंघामध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांनी कोणालाही उमेदवारी दिली नव्हती. परंतु यावेळेस रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना उमेदवारी दिल्यामुळे खडकवासमधील जनता निश्चित मयुरेश वांजळेच्या पाठीमागे उभे राहील आणि पुनरावृत्ती करेल. यामुळे मयुरेश वांजळे हे या मतदारसंघातून निश्चित निवडून जातील. 7व्या क्रमांकावर असतील बाळा नांदगावकर. बाळा नांदगावकर यांची ओळख म्हणजे ते राजसाहेबांशी एकनिष्ठ असलेले उमेदवार आहेत. म्हणून बाळा नांदगावकर या मतदारसंघातून शिवडी या मतदारसंघातून देखील निश्चित निवडून येतील. तसेच या मतदारसंघामध्ये मराठी मतदार हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याचा फायदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नक्की होणार आहे. तसेच 8व्या क्रमांकावरती निवडून येणारे उमेदवार असतील राजू उंबरकर. राजू उंबरकर यांना शेतकऱ्यांची जाण असलेला नेता म्हणून ओळख आहे. तसेच त्यांचे वणी मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम आहे. त्यामुळे यावेळेस राजू उंबरकर यांचा विजय निश्चित आहे. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, ज्या उमेदवाराला तुम्हाला असे वाटते की तो नक्कीच निवडून येईल त्याची कमेंटद्वारे नावे नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो.